मच्छीमारांचं आंदोलन होतं की हा प्रोजेक्ट होऊ नये म्हणून, पण टोटल क्षेत्रफळ साधारण 80,000 एकरचा आहे। हा प्रोजेक्ट फक्त 10 ते 12,000 एकर वरती होणार आहे, म्हणून 90% एरिया हा मच्छीमारांसाठी उपयुक्त राहणार आहे। ते त्यांचा व्यवसाय करू शकतील। शेतीसाठी पाणी या जायकवाडी धरणातून जातं आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुद्धा या धरणावरती अवलंबून आहे। या धरणावरती राज्य शासन आणि केंद्र शासनच्या माध्यमातून NTPCच्या माध्यमातून फ्लोटिंग सोलारचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे। फ्लोटिंग सोलार्स हा प्रोजेक्ट 1342 मेगावॅट निर्माण करेल आणि जगातील सर्वात मोठा प्रकल्प हा असणार आहे। या प्रकल्पामुळे दिवसा 1342 मेगावॅट वीज तयार होईल आणि ती वीज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी असतील, उद्योजक असतील आणि वेगवेगळ्या कमर्शियल कामासाठी वापरता येईल। नेमकं पॉवर परचेस अग्रीमेंट काही दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होईल आणि हा प्रकल्प मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरणार आहे। किती हे पाहिजे पाणी हे त्यांनी केलेलं आहे। नाही तसं नाही होणार, म्हणून ते मध्ये करतात ना। आहे अग्रीमेंटचं पाणी सोडण्याचे मुद्दा सरकार आलं तर ते दुर्लक्ष करतं। हा मुद्दा घ्यायला सांगायला पाणी जपलं तरी ते सुरेखीला पडणार असं फ्लोटिंग आहे ना, तुला पडलं तर खाली मला हे कळत चिखला चिखला इकडे आता ते त्याच्यापेक्षा तू ऐकून घे, मी परत बोलत नाही प्रश्न देणार आहे त्याने इकडे दे ना। यश त्याला दे ना। ए कचोरी घे रे, आज सँडविच नाही आहे, घे घे। इंग्रजीची प्रत पाहिजे परवानगीची, हे पाठवतो. ऑर्डर आहे.